उजळणी. नकाशे नीट पाहून प्रश्नांची उत्तरे देऊया. सर्वात आधी नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करूया. भारताच्या नकाशात समुद्र सपाटीपासून ते 8,000 मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या प्रदेशाची सूची दिली आहे. ब्राझीलच्या नकाशात मात्र समुद्र सपाटीपेक्षाही कमी उंचीच्या म्हणजेच ऋण 2,000 मीटरपेक्षाही कमी उंचीच्या प्रदेशापासून 1,000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या प्रदेशाची सूची दिली आहे. दोन्ही नकाशांमध्ये समुद्र सपाटीचा प्रदेश निळ्या रंगाने, कमी उंचीचा प्रदेश हिरव्या रंगाने, मध्यम उंचीचा प्रदेश पिवळ्या रंगाने तर अधिक उंचीचा प्रदेश तपकिरी रंगाने दाखवला आहे. आता या नकाशातील सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात आहेत ते सांगूया. भारताच्या उत्तर भागातील हिमालय पर्वतीय क्षेत्रात सर्वोच्च उंचीचा प्रदेश आहे, तर ब्राझीलच्या आग्नेयेला ब्राझीलच्या पठारी भागात सर्वोच्च उंचीचा प्रदेश आहे. कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? भारतामध्ये 0 मीटरपासून 8,000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा प्रदेश पाहावयास मिळतो, तर ब्राझीलमध्ये ऋण 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीपासून 1,000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा प्रदेश पाहावयास मिळतो. याचाच अर्थ असा की भारतामध्ये उंचीची कक्षा जास्त आहे. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करून आपल्याला काय फरक दिसतो ते सांगूया. भारतामध्ये सर्वोच्च उंचीच्या प्रदेशाचा गट 8,000 मीटरपेक्षा अधिक आहे, तर ब्राझीलमध्ये सर्वोच्च उंचीचा प्रदेश 1,000 मीटरपेक्षा अधिक आहे. यावरून असे लक्षात येते की ब्राझीलमध्ये भारतापेक्षा कमी उंचीचा प्रदेश आहे. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्वेस आहे, कारण पाणी उताराच्या दिशेने वाहते. या नियमानुसार ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते आणि अटलांटिक महासागराला मिळते. भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भू उतार कोणत्या दिशेस आहे? भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भू उतार पूर्वेस आहे. नकाशात दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगूया. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग तसेच राजस्थान येथे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत. ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कमी आहे. चला आता आपण मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या जलप्रणाली या प्राकृतिक घटकाविषयी अधिक माहिती घेऊया. जलप्रणाली. अगोदर आपण भारतातील जलप्रणालीविषयी माहिती घेऊया. भारत. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांमधून मोठा विसर्ग होतो. या नद्यांना पावसाळ्यात पूर येतो, म्हणजेच या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. सुरुवातीच्या काळात हिमालयाची निर्मिती अगदी मंद गतीने होत होती. याचवेळी नद्यांनी मात्र अधोगामी खनन करून आपला मार्ग कायम राखला. म्हणून हिमालयातील अनेक नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. हिमालयातील नद्यांमध्ये सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश होतो. सिंधू व तिच्या उपनद्या. सिंधू व तिच्या झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या उपनद्या पश्चिम हिमालयातून म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत.
सिंधूची सतलज ही एक प्रमुख उपनदी असून ती मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. गंगा व तिच्या उपनद्या. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी असून तिचा उगम यमुनेत्री येथे होतो. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहत येते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. ही नदी हिमालयातून वाहत असताना स्तांग पो या नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडताना तिला दिहांग या नावाने ओळखले जाते. ही नदी पूर्वेकडे गेल्यावर तिला ब्रह्मपुत्रा म्हटले जाते. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने तिच्यातील विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये गंगेला मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय पठारावरीलही काही नद्या गंगेला येऊन मिळतात. उदाहरणार्थ चंबळ, सिंध, बेटवा, केन, शोण इत्यादी. द्वीपकल्पावरील नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी असे 2 गटात वर्गीकरण केले जाते. पश्चिम वाहिनी नद्या. अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे असणारा पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यांचा विसर्ग हा केवळ पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात सहसा पूर येण्याचा धोका नसतो. पश्चिम घाट आणि अरबी समुद्राचा किनारा या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असली तरी यांचा वेग मात्र जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. केरळमधील नद्यांच्या मुखाशी लांब अंतरापर्यंत पश्य जल साचलेले आहे. या साठ्यांना कयाल म्हटले जाते. उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातातही अनेक नद्या येऊन मिळतात. यात प्रामुख्याने तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा नदी खचदरीतून वाहतात असा समज आहे. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी कच्छच्या आखातात अरबी समुद्रास मिळते. पूर्व वाहिनी नद्या. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या पूर्व वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात प्रामुख्याने गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांचा समावेश होतो. महानदीच्या खोऱ्याने द्वीपकल्पाचा ईशान्य भाग व्यापला आहे. गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर उगम पावतात. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. गोदावरीच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात चोल राजांनी कावेरी नदीवर त्रिचनापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात
जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण आणि त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. आपण आता भारतातील जलप्रणालीविषयी माहिती घेतली. चला आता आपण ब्राझीलमधील जलप्रणालीविषयी माहिती घेऊया. ब्राझीलमध्ये प्रमुख 3 नद्यांची खोरी आहेत. ॲमेझॉनची जलप्रणाली, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सावो फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. चला आता आपण या 3ही खोऱ्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद इतके प्रचंड आहे. त्यामुळे नदीपात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळे नदीच्या मुखाकडे फार मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन होत नाही. सर्वसाधारणपणे नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण ॲमेझॉन नदी याला अपवाद आहे. या उलट ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. मुंबई पुणे हे अंतर 150 किलोमीटर आहे. म्हणजेच हे पात्र किती मोठे असेल याची कल्पना येते. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस अनुकूल आहे. नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. पॅराग्वे व पॅराना या दोन्ही नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आहेत. या नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या तसेच दक्षिणेकडील उरुग्वे नदी या तिन्ही नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. सावो फ्रान्सिस्को जलप्रणाली. सावो फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील 3री महत्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीतच येते. हे पाणलोट क्षेत्र ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात आहे. या भागात ही नदी उत्तरेकडे 1000 किलोमीटर वाहत जाते. यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. सावो फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग जलवाहतुकीस अनुकूल आहे. किनारपट्टीवरील किंवा किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वपूर्ण आहेत. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहत जाऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना ब्राझीलच्या उच्चभूमीतून पाण्याचा पुरवठा होतो. पुरागू आकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. आपण आता भारत व ब्राझील या देशातील जलप्रणालीचा अभ्यास केला. आता या दोन्ही देशांच्या जलप्रणालीची तुलना करूया. जलप्रणालीची तुलना. चला आता आपण भारतातील गंगा नदीचे खोरे व ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीचे खोरे दाखवणाऱ्या या भारत व ब्राझील देशांच्या नकाशांचा एकत्रित अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे देऊया. पाणलोट क्षेत्राचे आकारमान. दोन्ही नकाशांचे निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते की गंगा नदीपेक्षा ॲमेझॉन नदीच्या पाणलोट क्षेत्राचे आकारमान अधिक आहे. गंगा नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र 10,16,124 चौरस किलोमीटर इतके आहे, तर ॲमेझॉन नदीचे पाणलोट क्षेत्र 70,50,000 चौरस किलोमीटर इतके अधिक आहे. खोऱ्यांचे स्थान. दोन्ही नकाशांचे निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते की गंगा व ॲमेझॉन या दोन्ही नद्या त्या देशांच्या उत्तरेला आहेत. तसेच या दोन्ही नद्या पूर्व दिशेला वाहत जाऊन समुद्राला मिळतात.
गंगा नदी बंगालच्या उपसागराला तर ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराला मिळते. नद्यांचे उगम क्षेत्र. गंगा नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो, तर ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. नद्यांची दिशा. ॲमेझॉन व गंगा या दोन्ही नद्या पूर्व दिशेला वाहत जातात. पूर्वेकडे वाहत जाऊन ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराला तर गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा. यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. तिचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो. यमुना नदी उत्तरेकडून पूर्वेकडे वाहत येऊन गंगेला मिळते. याशिवाय गोमती, शारदा, घागरा, गंडक, कोसी या तिच्या उत्तरेकडील आणखी काही उपनद्या आहेत. तर चंबळ, सिंध, बेटवा, केन, शोण या तिच्या उपनद्या गंगेला द्वीपकल्पीय पठारावरून येऊन मिळतात. पारू व ब्रांका या ॲमेझॉनच्या उपनद्या तिला उत्तरेकडून येऊन मिळतात. नेग्रो, जापुरा, जुरुआ, पुरुस, मदेरिया या तिच्या पश्चिमेकडील उपनद्या आहेत. तर जुरुका, झिंगू, अरागुआ, टोकॅन्टिन्स या उपनद्या तिला देशाच्या मध्यवर्ती भागातून येऊन मिळतात. इतर मुद्दे. गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर लांब, तर ॲमेझॉन नदीची एकूण लांबी 6400 किलोमीटर आहे. म्हणजेच ॲमेझॉन नदीची लांबी ही गंगा नदीपेक्षा अधिक आहे. गंगा नदीतून प्रतिसेकंद 16,648 घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो, तर ॲमेझॉन नदीमधून प्रतिसेकंद 2,09,000 घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो.